कोल्हापूरमध्ये शिवरायांचा पुतळा झाकून शिवजयंतीच्या कार्यक्रमात अश्लील डान्स व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकाला जाईल। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। शिवजन्मभूमी जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर रायगडाबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून शिवरायांच्या जन्माचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होताना दिसतो आहे। मात्र असं असताना छत्रपतींची गादी असलेल्या कोल्हापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुखरूप परत पाठवणाऱ्या शिवरायांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्याच जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर महिलेनं अश्लील डान्स केल्याचा प्रकार कोल्हापुरात घडला आहे आणि याबद्दल आता संताप व्यक्त केला जात असून सर्व स्तरातून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्यांगनांचा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील वडनागे या गावात आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमातील व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होतो आहे। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। वडनागे या गावातील यात्रेच्या निमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, मात्र या कार्यक्रमात अश्लील स्वरूपाच्या नृत्याचे सादरीकरण झाल्याने त्यासाठी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडद्याने झाकण्यात आला होता। त्यामुळे अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। आपलं नाव सांगा बघा। मी उपसरपंच जयवंत दगडू कुंभार। काल नेमका काय प्रकार झाला, कसला कार्यक्रम होता आणि महाराज लावणी महोत्सव होता। ते आम्ही पॅक करतोय, सगळं शटर वगैरे लावतोय, स्टेज फुट पडदे लावतोय। तिथं नेहमीच कार्यक्रम आम्ही घेतोय। 5 वर्ष गेले महाराष्ट्रात सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात सगळे। दुसरा पर्याय जागाच नाही, गावच्या सेंटरला हे एकच स्टेज आहे आम्हाला। एकच स्टेज जरी असलं तरी पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असणं आणि त्यासमोर अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करणं, ग्रामपंचायतीला याची कल्पना नव्हती का? नाही, नेहमी कार्यक्रम असतंच तिथं, आमचे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे असतात तिथं। काल लावणी महोत्सवच होता ना, दुसरं असं काय होतं? पण विभत्सपणे जे नृत्य केलं जात होतं ते नृत्य करताना तरी लक्षात यायला पाहिजे होतं ग्रामपंचायतीने अशा पद्धतीने कार्यक्रम होतोय आणि पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। नाही, बिभत्सचं कुठं काय होतं? व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत म्हणजे कालचा जो कार्यक्रम झाला तो योग्य होता असं? नाही, आम्ही लावणी महोत्सव ठेवलेला, त्यामध्ये काय तर तिने कार्यक्रम केला असेल डान्स वगैरे। माझं नाव ऋषिकेश ठाणेकर, ग्रामपंचायत सदस्य। आम्ही गेले 5-6 वर्ष झालं दर यात्रेला, म्हणजे मागच्या बॉडी सुद्धा आणि या बॉडी सुद्धा दरवेळी इथं शिवाजी महाराजांची मूर्ती झाकून आम्ही दरवेळी स्टेजवर तिथं कार्यक्रम घेतोय दरवर्षी वडण गावात। आणि गावाचं मेन लोकेशन असल्यामुळे इथं आम्ही कार्यक्रम घेतोय। आणि काल आमचा 11:15 दरम्यान कार्यक्रम आम्ही सगळे बंद केले। आणि हे जे आता जे व्हिडिओ व्हायरल झाले कशा पद्धतीने केले ते सामटे युगात ते व्हायरल झाले, हे शिवजयंती निमित्त ठेवले असं ते झाले। ते शिवजयंती निमित्त नाही, महाशिवरात्री निमित्त आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि गेले 4 दिवस झाले एकसारखं कार्यक्रम चालू आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।